नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. 8 आठवडे झाले. 8 आठवड्यामध्ये बघू शकता आपण 1700 ते 1800 प्रश्न PYQचं केलेले आहे. 2 आठवडे अजून राहिलेले आहे ॲक्च्युली एक्झामसाठी. मग या 2 आठवड्यात पण आपण काहीतरी थोडं डीपमध्ये अजून थोडं PYQ ॲनालिसिस करूया. कारण ह्या 2 आठवड्यात PYQ करणं गरजेचं आहे. म्हणून असं आता ठरवलंय की जे राज्यसेवा मेन्स परीक्षा 2024 ची झाली आहे, त्याच्यातलं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे जे 5 विषय आहेत ते ह्या आठवड्यात आपण चालवू 2024चे. आणि तसंच 2024चे मग गट ब ची मेन्स आणि गट क ची मेन्सचे पुढच्या आठवड्यात चालू. या 2 आठवड्यात बघू शकता 24चे जे मेन्सचे प्रश्न आलेले आहेत, ते विषय स्पेसिफिक ते आपण चालू, सो दॅट की येणाऱ्या कंबाईनमध्ये देर आर हाय चान्सेस की जे मेन्सला येतात तेच प्रिलिम्सला होतात. आजच्या पण पेपरमध्ये बघू शकता, असंच बघू शकता की प्रिव्हियसली जे प्रिलिम्स मेन्सला आले तेच राज्यसेवा मेन्स 2024ला पण प्रश्न आले. मग राज्यसेवा 2024च्या मेन्सचे बघू शकता 40-45 प्रश्न बघू इतिहासाचे. चला तर सुरुवात करूया एक एक करून. तर पहिला प्रश्न असा आहे की कोणत्या मुस्लिम समाज सुधारकाने मुस्लिमांना सांगितले की आधुनिक शिक्षण व विज्ञानाचा अभ्यास करून समाज प्रगती करू शकते? सर सय्यद अहमद खान, मिर्झा गुलाम अहमद, खान अब्दुल गफार खान, शेख अब्बास. तर लक्षात ठेवा की सर्वात जे मुस्लिम एज्युकेशन आणि मुस्लिम रिफॉर्मिस्ट जे नेते होते की त्या काळी त्यांनी मुस्लिम लोकांनाही देखील मेन प्रवर्गामध्ये येऊन एज्युकेशन घेतलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. इट इज सर सय्यद अहमद खान. आणि हा प्रश्न पण इथून पूर्वी आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते नेते काँग्रेस समाजवादी पक्षाचे होते? लीडर्स ऑफ काँग्रेस सोशलिस्ट पार्टी. तर सोशलिस्ट पार्टीमध्ये बघू शकता की मोतीलाल नेहरू नव्हते, कारण स्वराज्य पक्षाची स्थापना त्यांनी केलेली. आंबेडकर पण नव्हते, परत इथं मोतीलाल नेहरू दिसले. मोतीलाल नेहरू जर तुम्ही मोतीलाल नेहरू जर एलिमिनेट केला तर एकच ऑप्शन दिसतोय. येस, जयप्रकाश नारायण, SM जोशी, डॉक्टर राम मनोहर लोहिया. आता हाच प्रश्न प्रिलिम्सला कसा येऊ शकतो की काँग्रेस सोशलिस्ट पार्टीशी खालीलपैकी कोणते नेते संबंधित नाहीत, हे 3 देतील आणि अजून एक चौथं नाव देतील आणि असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग लक्षात ठेवा काय, जयप्रकाश नारायण, SM जोशी आणि राम मनोहर लोहिया हे तिन्ही नावं लक्षात ठेवा. नेक्स्ट, पुढील विधानांचा विचार करा. दार उघड बाया दार उघड हे भारूड एकनाथांनी लिहिले. यस, 100% राईट आहे. यात नाथांनी लक्ष्मी देवीला आवाहन केले. यस, दार उघड बाय दार उघड बघू शकता गाणं पण आपल्या इकडे. देवीला आपण देवीच्या जागरणासाठी आपण हे गाणं बोललं जातं आणि ते संत एकनाथांनी त्यांनी हे केले, म्हणून दोन्ही विधान बरोबर आहे. येस, आता ह्याच्यात मेन्सला थोडंफार बघू शकता कल्चरचा भाग असल्यामुळं, कल्चरल आणि इंडियन हेरिटेजचा भाग असल्यामुळं तिथं कुठंतरी मेन्सला प्रश्न विचारण्यात गेलेला आहे. येस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रचारासाठी जागरूक हे वृत्तपत्र सुरू केले? पुन्हा एकदा न्यूजपेपरवर प्रश्न आलेला आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट. जागरूक हे न्यूज पेपर कोणी हे केलं? भालचंद्र रामचंद्र कोठारी, दत्ताजीराव यशवंतराव पुरणे, बळवंत कृष्ण पिसाळ, दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकर हे बघू शकता तेज कैवारी आणि या संबंधित रिलेटेड आहे. भालचंद्र रामचंद्र कोठारी, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जागरूक दिसलं तर भालचंद्र रामचंद्र कोठारी. आता ह्याच्यातनं आपल्याला हेच वाचायचं आहे. जागरूक दिसलं तर वालचंद्र रामचंद्र कोठारी. वालचंद्र आहे, भालचंद्र नाही, वालचंद्र. यस. नेक्स्ट, लॉर्ड लिटनच्या खालीलपैकी कोणत्या अलोकप्रिय कृतीमुळे भारतीय राष्ट्रवादाचा वाढीला वेग आला? लॉर्ड लिटनचा विचारला. लिटन नंतर रिपन आला. पहिला, ICS परीक्षेचे कमाल वयोमर्यादा 21 वरनं 19 केली, म्हणून भरपूर कॉन्ट्रोवर्शियल होता. इल्बर्ट बिल आहे ते ह्यांच्या काळात नाही झाला, लॉर्ड रिपनच्या काळात झाला इल्बर्ट बिल. नेक्स्ट, देशी वृत्तपत्र कायदा आणि भारतीय सशस्त्राचा कायदा. यस, यांच्याच काळात लागू झाला, म्हणजे A आणि C विल बी द राईट आन्सर. फिफ्थ, ऑप्शन 2. नेक्स्ट, बंगालमधील प्रसिद्ध नंदकुमार खटल्याबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विचारले म्हणजे रॉंग विचारले की नंदकुमार खटल्याबरोबर. वॉरेन हस्टिंग हा या खटल्याचा सूत्रधार होता. यस. न्यायमूर्ती इलिजा इम्पेनने नंदकुमारला या खटल्यापासून दोषमुक्त केले. नंदकुमारला दोषमुक्त केलं नव्हतं, लक्षात ठेवा, म्हणजे दिस इज रॉंग. आणि न्यायमूर्ती ते नव्हते ऍक्च्युली. टीकाकारांनी नंदकुमार खटल्याचे वर्णन न्यायाची हत्या असे केले होते. यस. नंदकुमार हा बंगालचा नवाब मीर जाफरचा दिवाण होता. यस. आता ह्याच्यातनं ही गोष्ट लक्षात आली की नंदकुमार कोण होता? मीर जाफरचा दिवाण होता 100%. वॉरेन हेस्टिंग्स तेव्हा होते, फर्स्ट हेस्टिंग्स 1772 आणि 73-8. लक्षात ठेवा, ते तेव्हाची ती स्टोरी आहे. आणि टीकाकारांनी नंदकुमार खटल्याचे वर्णन न्यायाची हत्या असेच केले होते, म्हणून जर चुकीचं आहे तर त्याला दोषमुक्त केले. इट इज रॉंग. नेक्स्ट, जोड्या लावा. दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र दत्त, गोपाल कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि इतर सगळ्यात बघू शकता. एक लक्षात ठेवा की जर तुम्ही इतिहास प्रॉपरली वाचला असेल तर गोपाल कृष्ण गोखले यांनी वेल्बी कमिशन समोर साक्ष दिली होती, म्हणून गोपाल कृष्ण गोखले वेल्बी कमिशन समोर साक्ष. C चा 1.
या पण ऑप्शनमध्ये आहे, या पण ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता नेक्स्ट जर आपण बघितलं की दादाभाई नौरोजी हे रॉयल कमिशनचे सदस्य होते, म्हणजे अ चा 2 एकच ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 विल बी द राईट आन्सर. आता बाकीचे बघू शकता. रमेशचंद्र दत्त भारतातील दुष्काळ या ग्रंथाचे लेखन, म्हणजे रोट अ बुक फॉर फेमाइन इन इंडिया. येस. आता ही तर दुष्काळ जे दिले इंग्लिश मराठीमध्ये, पण लक्षात ठेवा की जर आयोग असंच विचारते फेमाइन इन इंडिया, हे फेमाइन इन इंडिया इंग्लिश मराठीत लिहून देतील. आणि रानडेबद्दल काय सांगितलंय? औद्योगिक परिषदेची स्थापना, हा इम्पॉर्टंट आहे. एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडस्ट्रियल कॉन्फरन्स. आता हा प्रश्न कंबाईनच्या प्रिलिम्सला येऊन गेलेला आहे, महामूर्ती रानडे यांच्यावर, आणि आता मेन्सला पण बघू शकता की डेप्थमध्ये विचारलंय. नेक्स्ट, कानपूर आणि मिरट खटल्यासंबंधी खालील विधाने वाचा. दोन्ही खटल्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार नेत्यांवर गुन्हे दाखल झाले. यस, 100%. वरील दोन्ही खटल्यांमध्ये सर्व दिले. सर्व नेत्यांना निर्दोष सुटका झाली नाही. सर्व नेत्यांना नाही. काही काही लोकांना फाशी पण झाली आणि काही काही लोकांना बघू शकता की जन्मठेप पण झाली. इट इज विधान अ बरोबर 2 चूक. आता मग ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं? कानपूर आणि मिरट केस. आणि मग ट्रेड युनियन्स विरोधात बघू शकता कम्युनिस्ट पार्टी, ट्रेड युनियन लीडर्स ऑफ कम्युनिस्ट पार्टी इन बोथ केसेस. दोघींमध्ये बघू शकता कम्युनिस्ट पार्टीचे लीडर्स होते. नेक्स्ट, प्रसिद्ध लोकशाही सगन भाऊ आहे, अण्णाभाऊ साठे नाही, सगन भाऊ यांच्याशी संबंधित खालील विधाने वाचून त्यातून चुकीचे विधाने ओळखा. चुकीचं विचारले. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण फर्स्ट टाइम बघू शकता सगन भाऊ कुठेतरी एवढ्या वर्षानंतर बघू शकता की एमपीएससीचं जर पेपर विश्लेषण केलं तर फर्स्ट टाइम असा थोडाफार प्रश्न दिसतोय. तर बघूया की चुकीचं विचारले. सगन भाऊचा जन्म एक मुस्लिम कुटुंबात झाला. सगन भाऊनी बाजीरावांच्या जीवनावर लावण्या रचल्या. सगन भाऊनी पानिपतच्या पोवाड्याची रचना केली. सगन भाऊनी खरड्याची लढाई या पोवाड्याची रचना केली. तर यापैकी आपल्याला रॉंग नाही, राईट विचारलंय काय. तर लक्षात ठेवायचं की आपल्याला रॉंग विचारलंय, सॉरी, काय आहे. तर सगन भाऊचा जन्म एक मुस्लिम कुटुंबात झाला, 100% राईट आहे. म्हणजे ए तर चुकीचा नसणार, म्हणजे झाला ए ज्याच्यात असेल तो ऑप्शन जर कट केला तर फक्त एकच राहतं. म्हणजे जरी एक जरी माहीत असला तर आपल्याला कळतंय की त्यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला, तिघं एलिमिनेट झाले, कारण तो राईट स्टेटमेंट आहे. आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायची, मग फक्त ड चूक. मग आता बाकीचे 2 स्टेटमेंट पण त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सगन भाऊंनी बाजीरावांच्या जीवनावर लावण्या रचल्या. यस. सगन भाऊंनी पानिपतच्या पोवाड्याची रचना केली. यस. नेक्स्ट, सेतू माधवराव पगडींच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताला सुफी संत निजामुद्दीन यांना इस्लाम धर्माची दीक्षा दिली? 2021 जर तुम्ही प्रिलिम्स काढलं कंबाईनची तर डायरेक्टली हा प्रश्न आहे त्यात. गहिनीनाथ, गोरखनाथ, नागनाथ, कानिफनाथ. तर असं होतं की त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, असे कुठले नाथ होते असं विचारलेलं. इट इज, आणि हाच प्रकार त्या हिशोबानं प्रश्न बनवण्यात आला. इट इज खानिफनाथ. आणि जर तुम्ही नगर आणि या पट्ट्यात गेला तर भरपूर साऱ्या उसाच्या दुकानावर पण लिहिलं असाल खानिफनाथ रसवंती, आणि हे सर्व शिर्डी आणि या पट्ट्यात तुम्ही शनी शिंगणापूरला जाणार तर तिथं आपल्याला बघू शकता ते दिसतंय, नाथ संप्रदायांचा परंपरा फॉलो होताना दिसते. सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताला सुफी संत निजामुद्दीन यांनी इस्लाम धर्माची दीक्षा दिली? यस. नेक्स्ट, सामना या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे? रामदास फुटाणे, डॉक्टर जब्बार पटेल, कमलाकर तोरणे, शांताराम आठवले. आता या बघू शकता की अवॉर्ड भेटलेला म्हणून डॉक्टर जब्बार पटेल एकदम चर्चेत होते. लक्षात ठेवायचं आहे. खानिफनाथ पण इम्पॉर्टंट आहे, डॉक्टर जब्बार पटेल पण इम्पॉर्टंट आहे. इट इज व्हेरी, आणि हे कॉन्ट्रोवर्शियल नेम नाही येतात, लक्षात ठेवण्याचेच नाव आहेत, म्हणून बी स्पेसिफिक इन युअर आन्सर्स. चला नेक्स्ट, बंगालमधील कंपनी सत्तेविरोधात झालेल्या विविध उठावाबाबत खालील विधाने वाचा. बंगालमधील उठावात संन्यासी, चोआर, कोलाम आणि संतालची बंडाचा समावेश होता. यस, होता. संतालचे बंडाचे वर्णन बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ या आनंदमठ मध्ये नाही गेलेला. आनंदमठ मध्ये आपल्याला काय दिसतं? यस, बंकिमचंद्र चॅटर्जी. आनंदमठ मध्ये आपल्याला आपलं राष्ट्रगान दिसतं. नेक्स्ट, कान्हू आणि सिद्धू भावानी संतालाचे बंड नेतृत्व केले. यस, कान्हू आणि सिद्धू. तीरथ सिंगने खासीच्या बंडाचे नेतृत्व केले. यस, 100% राईट. म्हणजे ए, सी अँड डी विल बी द आन्सर. ऑप्शन क्रमांक 4 विल बी द आन्सर. यस, बी स्पेसिफिक विथ युअर आन्सर्स. नेक्स्ट, जातपाट तोडक मंडळाच्या लाहोर येथील वार्षिक संमेलनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भाषण म्हणजे डॅश हा ग्रंथ. कास्ट इन इंडिया, रिडल्स इन इंडिया, जाती प्रथा निर्मूलन, एलिमिनेशन ऑफ कास्ट, शूद्र कोण होते? तर लक्षात ठेवा, एक पुस्तक होतं प्रेसिडेन्शियल स्पीचमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाहोर येथे दिलेलं.
रिगार्डिंग जातपात टोळक, तर लक्षात ठेवा की एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुठली दिली आहे तोच आन्सर असणार. मग ब्रॅकेटमध्ये आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन काय दिसते? येस, परफेक्ट, ॲनिलेशन ऑफ कास्ट. येस, आणि तेच आन्सर आहे ॲक्च्युली, ॲनिलेशन ऑफ कास्ट, जाती प्रथा निर्मूलन. नेक्स्ट, वहाबी चळवळीविषयी वाचा व बरोबर पर्याय मिळवा. मेन्सचे प्रश्नामध्ये बघू शकता आपला बराच सारा इतिहास कव्हर होतो, कारण प्रत्येक सेक्शनमधनं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वहाबी चळवळीविषयी वाचा व बरोबर पर्याय. सईद अहमद याने बरेली या गावात वहाबी पंथ स्थापन केले. हा पहिल्याच बघू शकता, पहिला राईट आहे की रॉंग आहे आपण ठरवायचं आहे, तो इट इज राईट ओनली. नेक्स्ट, वहाबी जे चळवळ आहे बरेली या गावात वहाबी पंथ स्थापन केलं. बंगालमध्ये स्थापन झालेले इंग्रजी सत्तेला हाकलून देणे मग मुसलमानाचे राज्य स्थापन करणे हा या चळवळीचा उद्देश होता. यस, हेच होता वहाबी चळवळ. 20व्या शतकाच्या सुरुवातीला वहाबी चळवळ, 20व्या शतकाच्या सुरुवातीला नव्हता, लक्षात ठेवा. वहाबी चळवळ, दिस इज रॉंग, म्हणून अ आणि ब विल बी द राईट. येस. नेक्स्ट, 19व्या शतकाचा बघू शकता अंतला तो होता, 20व्या शतकाच्या सुरुवातीला नाही. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगालमध्ये इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. परंतु या संघटनेचे पहिले सेक्रेटरी कोण होते? बाबू शिशिर कुमार घोष, आनंद मोहन घोष, अंबिकाचरण मजुमदार, लाल मोहन घोष. तर लक्षात ठेवा 26 जुलै 1876 सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली जे इंडियन असोसिएशन स्थापन झाले ते सेक्रेटरी होते आनंद मोहन घोष. येस, आणि हा भरपूर वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे, म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, राम जोशी, परशुराम, सगनभाऊ, होनाजी बाळा. सगनभाऊवर आता पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे. आपल्याला माहित होतं की दिवाण आहेत ते, लक्षात ठेवा. तर आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहे आणि इट इज कला संस्कृतीमधून आलेला प्रश्न आहे, म्हणून लक्षात ठेवा की राम जोशी जे आहे, झाली तरुणपणाची धूळ, पती नाही सजेवर, सुंदरा रडे मुळमुळ. हा त्यांचा बघू शकता हे होता एचा 2, म्हणजे एकच ऑप्शनमध्ये, ऑप्शन क्रमांक 1 विल बी द आन्सर. आता असे प्रश्न प्रिलिम्सला येण्याचे चान्सेस कमी आहे, तरी पण बाय चान्स आला तर कुठलं तरी एक लक्षात ठेवा. म्हणून बचा परशुराम. परशुरामचं काय होतं? निर्मल मुखडा, चंद्राकार, सरळ नाकाची शोभतेदार. सगनभाऊचं काय? लेकराला माय विसरली कसा ईश्वरा तारी. होनाजी बाळा, लटपट 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 तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचे. येस, सगनभाऊ लक्षात ठेवा, लेकराला माय विसरली कसा ईश्वर तारी. 1-2 फक्त लक्षात ठेवा, बाकीचं काय नाही ठेवलं तरी पण चालेल. येस, चला नेक्स्ट प्रश्नावर येऊ. कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जंगलात प्रवेश करून अजिंठा लेणी प्रसिद्ध आणल्या होत्या? आणि जे बघू शकता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे जे पहिले जे हे होते अध्यक्ष तेच असणार आन्सर. चार्ल्स मेटकॅफ, लॉर्ड ॲग्लॉन, ऑकलँड, लॉर्ड कॅनिंग, सर जेम्स अलेक्झांडर. तर लक्षात ठेवा अजिंठा जी लेणी आहे जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, तर फॉरेस्ट अँड ब्रॉड टू प्रॉमिनन्स तर कोणी? तर सर जेम्स अलेक्झांडर. येस. नेक्स्ट, मराठ्यांचे स्वतंत्र मतदारसंघाचा विरोध करणारे टिळक पक्षीय लोक स्वतःचा उल्लेख काय म्हणून करत होते? म्हणजे तिलक पार्टी पीपल हू अपोज द सेपरेट इलेक्टोरेट ऑफ द मराठास वर रेफरिंग टू देमसेल्फ ॲज राष्ट्रीय मराठा, आम्ही ब्राह्मणोत्तर, आम्ही क्षत्रिय, मराठा क्षत्रिय. तर इट इज राष्ट्रीय मराठा. येस, राष्ट्रीय मराठा ते बघू शकता ते स्वतःला संबोधित करत होते राष्ट्रीय मराठाच्या ह्याने. चला नेक्स्ट बघू शकता प्रश्न क्रमांक 19. खालील दर्शवलेल्या सिद्धांतापैकी कोणते सिद्धांत प्रार्थना समाजाचा नव्हता विचारलाय, म्हणजे कुठली तरी असणार. एकेश्वराची निष्ठा, यस, एकच देव आहे असं प्रार्थना समाजाने बोललेलं, म्हणजे ए आन्सर नसणार. ए जर हे केला मग राहिले सी, डी आणि बी. आता ह्याच्यातलं बी, धर्मग्रंथ ईश्वर निर्मिती नाही, हे पण त्यांचं बघू शकता बरोबर होता. हे तर त्याचंच होतं ना, धर्मग्रंथ ईश्वर निर्मिती नाही, हे तर माणसांनी बनवलंय असं बघू शकता की प्रार्थना समाजाचंच हे होतं, सिद्धांत होतं, म्हणून ब पण नसणार. मग राहिलं एकच ऑप्शन, मग सी, डी वॉज द परफेक्ट आन्सर. राष्ट्रीय पुनरुत्थान आणि पूर्व गौरववादी, म्हणजे पॅस्ट ग्लोरियन अँड नॅशनल रिग्रेशन्स. येस. चला नेक्स्ट, 1877 बद्दल बघू शकता प्रश्न आलेला आहे. 1877च्या दिल्ली दरबारात सार्वजनिक काकांच्या नेतृत्वाखाली पुणे सार्वजनिक सभेच्या शिष्टमंडळाने महाराणी विक्टोरियाला जे मानपत्र दिले त्यास कोणी संज्ञा मिळवली? त्यास कोणतीच संज्ञा मिळवली? डिक्लेरेशन ऑफ राईट्स, इंडियन राईट्स, इंडियन नॅशनल डॉक्युमेंट, नॅशनल डिमांड. म्हणजे सार्वजनिक जे काका होते त्यांनी पुणे सार्वजनिक सभेतर्फे एक मानपत्र दिलं, त्या मानपत्रेला बघू शकता राणी विक्टोरियांनी काय म्हणून असं हे केलं? तर इट इज डिक्लेरेशन ऑफ राईट्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हा प्रश्न येण्याचा चान्सेस आहेत. नेक्स्ट, अमृत बाजार पत्रिका, इंडियन मिरर, हिंदुस्तानी हिंदू. अमृत बाजार पत्रिका शिशिर कुमार घोष
आणि मोतीलाल घोष डिरेक्टली, कारण हा एकमेव होता की जेव्हा काय त्याला बोलतात, जे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लागला तर एका दिवसात त्यांनी बघू शकता की ते हा इंग्लिशमध्ये प्रिंट करायला सुरू केला. दॅट इज अमृत बाजार पत्रिका. एचा 4 एकच ऑप्शनमध्ये लास्ट. त्याच्यानंतर बचं काय, इंडियन मिरर काय असणार, एस एन सेन. हिंदुस्थानी जी पी वर्मा. आणि हिंदू सुब्रमण्यम अय्यर. बघू शकता द हिंदू आज पण रिलीज होतो UPSC साठी. भरपूर वेळा द हिंदू नाव चर्चेत असतं न्यूजपेपरचं, आणि हा साऊथ इंडियन पेपर आहे, लक्षात ठेवा. म्हणून सुब्रमण्यम अय्यर लक्षात ठेवा. येस. चला नेक्स्ट प्रश्न. खालील वर्ण कोणाचे आहे? त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1858 मध्ये झाला. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर एक विधवेशी विवाह केला. द सोल ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. महात्मा गांधीजीचा असहकार चळवळीस विरोध केला. कोण होते? लाला लाजपत राय, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, केशवचंद्र सेन. तर लक्षात ठेवा हे होतं बिपिनचंद्र पाल विषयी. येस, कारण त्यांचं सुद्धा सोल ऑफ इंडिया हे बघू शकता, त्यांनी हे पुस्तक लिहिलं. आता ज्यांना माहीत नसेल आणि फर्स्ट टाइम जर माहीत पडलं असेल की हे जर बिपिनचंद्र पाल आहे, तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी विधवेशी विवाह केला आणि सोल ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. येस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. नाटककार आणि नाटक हे ॲक्च्युली शक्यतो येत नाही, पण आपण एक तिथं बघू शकता मेन्सला थोडाफार सिलेबसमध्ये म्हणून ह्यांनी दिलेलं आहे. तर बघू शकता की जर रत्नाकर मटकरी, लोककथा 78, रत्नाकर मटकरी यांचा आहे, म्हणजे डचा एकच ऑप्शनमध्ये आणि हाच आन्सर आहे. आता मग थोडंफार 1-2 पाठ करा परत. लक्षात ठेवा नाटककार आणि नाटक त्यांचं कुठलं होतं? गोविंद पुरुषोत्तम देशपांडे. बघू शकता उद्ध्वस्त धर्मशाला. गजवी होतं त्यांचं, बघू शकता घोटभर पाणी. श्याम मनोहरांचं यकृत, बघू शकता यकृत. मग फक्त जे रत्नाकर मटकरीचं लक्षात ठेवा लोककथा 78 आणि गोविंद पुरुषोत्तम देशपांडे उद्ध्वस्त धर्मशाळा. नेक्स्ट कायस्थ सभा, सरीन सभा, श्री नारायण धर्म प्रतिपालन सभा, परमहंस मंडळी. उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ, महाराष्ट्र. परमहंस मंडळी आपल्याला माहिती आहे की डिरेक्टली महाराष्ट्र. डचा 4 एकच ऑप्शन आहे, लाईनीत लावलेल्या जोड्या. येस. आता एकदा येस बरोबर आहे आन्सर. कायस्थ सभा उत्तर प्रदेश, सरीन सभा पंजाब, श्री नारायण धर्म प्रतिपालन सभा केरळ. आता ह्याच्यातल्या 1-2 लक्षात ठेवा. नारायण धर्म प्रतिपालन सभा केरळ लक्षात ठेवा, आणि महाराष्ट्रात परमहंस मंडळी आपल्याला माहीतच आहे. येस. नेक्स्ट पुढील विधान कोणत्या समाजसुधारकांचा उल्लेख केला आहे ते आपल्याला ओळखायचे. 18 जानेवारी 1842 रोजी त्यांचा जन्म झाला. 1856 पर्यंत त्यांनी कोल्हापूर येथे शिक्षण केले. 1856 मध्ये ते मुंबईत आले व एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. 1864 मध्ये MA ची परीक्षा आणि 1866 मध्ये LLB ची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या पदांवर सरकारी सेवा केल्या. कोण होते तसे? V.P. पंडित, देशमुख, गोपाळहरी देशमुख, महादेव गोविंद रानडे, राघव भंडारकर. तर लक्षात ठेवा भंडारकर तर नाही आहेत, देशमुख पण नाही आहेत, तर इट इज महादेव गोविंद रानडे. यस, लक्षात ठेवा. आयोगाचा मागच्या 5 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर महादेव गोविंद रानडे त्यांचा बघू शकता की भरपूर चर्चेत, आणि त्यांना भरपूर आवड आहे महादेव गोविंद रानडे बद्दल प्रश्न विचारण्याची, आणि त्यांनी राज्यसेवा मेन्समध्ये पण हे कंटिन्यू ठेवलेलं आहे. येस. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. योग्य जोड्या लावा. श्रीपाद अमृत डांगरे, मुझफ्फर अहमद, गुलाम हुसेन, MS सिंगरमालू. तर लक्षात ठेवा श्रीपाद अमृत डांगे हे द सोशलिस्ट मध्ये होते. द सोशलिस्ट म्हणजे एचा 5 एकच ऑप्शन आहे. येस. नेक्स्ट मुझफ्फर अहमद नवयुग, गुलाम हुसेन बघू शकता की इन्क्लाब, आणि M सिंगरालू लेबर किसान गॅजेट. आता हा प्रश्न बघू शकता प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून, येणाऱ्या प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्त्वाचा आहे, म्हणून 2-3 नावं मला वाटतं इथंच पाठ केल्यावर बरं पडेल असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि लेट्स पाठच करा, इथं काही एवढा इश्यू होणार नाही तुम्हाला पाठ करायला. 1 मिनटं. येस. चला लक्षात ठेवा की श्रीपाद अमृत डांगे द सोशलिस्ट. लक्षात ठेवा श्रीपाद अमृत डांगे द सोशलिस्ट. मुझफ्फर अहमद नवयुग हे जरी लक्षात नाही ठेवलं तर सिंगरवेलू, M सिंगरवेलू लक्षात ठेवा. M सिंगरवेलूचं लेबर किसान गॅजेट हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. लेबर किसान गॅजेट जे आहे M सिंगरवेलू हा बघू शकता की त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट जाऊया प्रश्न क्रमांक 27चा.
1882 मध्ये नियुक्त केलेल्या हंटर आयोगाच्या कोणत्या शिफारसी केल्या होत्या? इम्पॉर्टंट आहे, हंटर आयोग एज्युकेशनसाठी होता. मग त्यांच्या कुठल्या शिफारसी होत्या आपण बघूया. महाविद्यालयांसाठी सर्वसाधारण अनुदान व खास अनुदान अशा प्रकारची अनुदान पद्धत स्वीकारावी. यस, त्यांनी दिलेला. मोठ्या महाविद्यालयांसाठी वैकल्पिक पर्याय अभ्यासक्रम 100% होता. शिष्यवृत्ती देण्यासंबंधीचे नवीन नियम तयार करावेत. यस, ते पण होता. विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि नैतिक शिक्षणावर भर देण्यावर सगळंच विधाने बघू शकता बरोबर आहेत हंटर कमिशन बद्दल. यस, असे जे प्रश्न आले तर लक्षात ठेवायचं, आपल्याला ऑल द अबावच मार्क करायचे. नेक्स्ट पुन्हा एकदा मल्टीलाइनर्स आहेत. भारतीय हस्तकलेच्या ऱ्हासाचे कारणे काय होती? व्हॉट वॉज द रिझन फॉर द डिक्लाइन ऑफ द इंडियन हँडीक्राफ्ट? इंडियन हँडीक्राफ्टचं डिक्लाइनचे रिझन काय होते? ब्रिटिश कंपन्यांना भारतात मोठ्या प्रमाणात उद्योगांची स्थापना केली. यस, म्हणून कॉम्पिटिशन वाढल्यामुळे बघू शकता की इंडियन जे हँडीक्राफ्ट्स आहे कुठंतरी पूर्ण ऱ्हासाला गेला. इंग्लंडमध्ये बनलेल्या औद्योगिक मालाला संरक्षण देण्याचा उद्देश ब्रिटिशांचा होता आणि तेच होतं ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी आपण जे बोलतो दादाभाई नौरोजींनी दिली. तेच होतं की आपले जे प्रोडक्ट आहेत ते हुबेहूब काहीतरी कुठेतरी कमी ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनच त्याची कमी करून स्वतःचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचे. फॉर एक्झाम्पल इकडून बघू शकता की जे प्रोडक्ट्स होते, कपडे होते, ते तिथं न्यायचे कॉटन बिटन मँचेस्टरमधनं पूर्ण कपडा रेडी करायचा आणि आपल्याच देशात डबल भावामध्ये विकायचे. नेक्स्ट, इंग्रजांच्या शोभिवंत अशा अत्याधुनिक यंत्र निर्मिती वस्तूंच्या स्पर्धेत भारतीय हस्तकलेचे उत्पादन टिकू शकले नाहीत. यस, हे पण बरोबर आहे, कारण त्यांच्याकडे हायर टेक्नॉलॉजी आणि मशिनरीज चांगल्या होत्या. आपल्याकडे ॲट द सेम टाइम बघू शकता की आपण अजून पण हात माग आणि ह्याच्यावरच हे होतं, म्हणजे ट्रेडिशनल मेथडनीच करत होतो आणि ते लोक कुठंतरी बघू शकता आर्टिफिशियल मेथड अपनून आणि भरपूर हायर टेक्नॉलॉजी यूज करत होते. नेक्स्ट, भारतीय कामगार कुशल नव्हते. द इंडियन वर्कर्स वर नॉट स्किलफुल. असा काय प्रकार होता काय? नाही. मग बघू शकता हे कारण नाहीये हे जर ऱ्हासाचं, म्हणजे डिक्लाइन ऑफ इंडियन हँडीक्राफ्टचं इंडियन वर्कर्स वर नॉट स्किलफुल हे कारण असू शकत नाही. म्हणजे ड जिथं असेल तर हे करा, ड बघू शकता 3 ऑप्शन मध्ये. मग राहिला एकच ऑप्शन, ABC विधान बरोबर आहे. यस, लक्षात आलं. असे प्रश्न असे सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट, सोपा प्रश्न. 1866 मध्ये दादाभाई नौरोजींनी भारतीय प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आणि ब्रिटिशांवर प्रभाव टाकण्यासाठी लंडन येथे कोणत्या असोसिएशनची स्थापना केली? ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. इट इज ईस्ट इंडिया असोसिएशन. दादाभाई नौरोजी दिसलं तर ईस्ट इंडिया असोसिएशन. हा 1852ला बॉम्बे असोसिएशन केलेला आणि 1870च्या आसपास 79च्या आसपास बॉम्बे प्रेसिडेन्सी, KT तेलंग आणि हे सगळे बाकी सगळे होते, लक्षात ठेवायचे त्यात. नेक्स्ट, 24 जानेवारी 1908 रोजी नाशिक येथे केलेल्या भाषणात स्वराज्य हा विषय केंद्रस्थानी ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या कार्याचा गौरव कोणी केला? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, अरविंद घोष, बिपिन चंद्र पाल. तर लक्षात ठेवा हे कोणी केला? हा भरपूर ऑर्थोडॉक्स प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा हे जे कार्य आहे ते अरविंद घोष यांनी केलेलं आहे. अरविंद घोष यांचं कार्य महाराष्ट्राप्रती त्यांचं भरपूर प्रेम होतं आणि भरपूर साऱ्या बघू शकता की इकडले जे रेव्होल्युशनरीज होते त्यांच्याप्रती भरपूर गुणगान गायचे आणि तेच एक प्रकार आहे की त्यांचा गौरव केला. अरविंद घोष. नेक्स्ट, पुन्हा एकदा न्यूजपेपरवर प्रश्न आलेला आहे. यस, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या धोरणांना व विचारांना विरोध करत होती? यस, दिनमित्र, विजय मराठा, जागरूक, प्रबोधन. आता लक्षात ठेवा विच ऑफ द फॉलोइंग अपोज्ड पॉलिसी अँड थिंकिंग ऑफ राजश्री शाहू महाराज. आता शाहू महाराज बघू शकता जागरूक, आपण पहिलाच प्रश्न बघितला काय भालचंद कोठारी करून काहीतरी आन्सर होता, म्हणून हा तर कन्फर्म आन्सर असणार. यस, मग विजय मराठा हा जो शिंदेचा आहे आणि त्याच्यासाठी आर्थिक मदत छत्रपती शाहू महाराजांनी पण केली होती, म्हणजे ब नसणार, म्हणजे ब जिथं असेल तो खोडा. यस, झाला, एकच एलिमिनेट करा, कारण तेज, तरुण मराठा, विजय मराठा, कैवारी हे जे 4 आहे त्याच्यात शाहू महाराजांचं बघू शकता त्यांचं दिनकरराव जवळकर, शाहू महाराज आणि श्रीपाद शिंदे यात कुठंतरी बघू शकता समन्वय लिंक भेटते की ते काम करत होते. दिनमित्र, जागरूक आणि प्रबोधन या 3 न्यूजपेपरमधनं बघू शकता अपोज होत होतं त्यांच्या काय त्याला बोलतात पॉलिसीजला. नेक्स्ट, पुढील स्वतंत्र सैनिकांनी कोणत्या सांकेतिक नावे दिली होती? आजपर्यंत हा प्रश्न विचारला गेलेला नव्हता, म्हणून 5 स्टार मी मार्क करतोय, येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. आता ही स्वतंत्र सैनिक आहेत आणि त्यांना कुठल्या टोकन नावं दिलेली, म्हणजे फ्रीडम फायटर्स लोकांना कुठले कोड नेम्स होते? अच्युतराय पटवर्धन, अरुणा असफ अली, सुचिता किरपेला आणि बाबा राघवदास. तर लक्षात ठेवा अच्युतराय पटवर्धनला कुसुम म्हणून आपण बोलत होतो, म्हणजे कुसुम एकच झालं. यस, कुसुम म्हणून बघू शकता की अच्युतराय पटवर्धन यांना आपण बोलत होतो. नेक्स्ट, अरुणा असफ अली यांना बघू शकता कदम.
दोघांना ऑप्शनमध्ये आहे. त्याच्यानंतर सुचिता किरपेलानीला आपण दादी बोलत होतो. येस, इट इज इम्पॉर्टंट. सुचिता किरपेलानीला दादी बोलत होतो आणि बाबा राघवदासला दीदी. आता आपण ममताना दीदी बोलतो, पश्चिम बंगालचे जे चीफ मिनिस्टर आहेत, पण त्या टायमाला दीदी होते बाबा राघवदास. येस, परफेक्ट आहे. 3 नंबर आन्सर आहे ह्याच्यात. पाठच करायचं आहे, सीधा इथंच पाठ करायचं आहे. माहीत नाही हा येईल की नाही प्रश्न, पण जर आला तर मी 100% सांगतो की फक्त 10%च लोकांचा हा प्रश्न राईट येऊ शकतो, की जेणेकरून हे राज्यसेवा मेन्सचं PYQ करतोय. कंबाईनला शक्यतो आपण पूर्ण महाराष्ट्रात 90% जनता ना ते मोठे जे PYQच्या बुक्स घेऊन बसलेत, की ज्याच्यात ते बघू शकता फक्त प्रिलिम्स रिलेटेड बघू शकता ते PYQ असतात, तेच घेऊन बसलेले आहेत. मग लक्षात ठेवा की असे जे प्रश्न आहेत आउट ऑफ द बॉक्स हे राज्यसेवेलाच आपल्याला बघायला भेटतात. इट इज अच्युतराय पटवर्धन कुसुम, अरुणा असफ अलीला कदम बोलत होतो, सुचिता किरपेलानीला दादी बोलायचं, लक्षात ठेवा दादी, आणि दीदी बाबा राघवदास. सुचिता किरपेलानीला दादी बोलायचं, लक्षात ठेवा, आणि अच्युतराय पटवर्धनला कुसुम. नेक्स्ट, पश्चिम महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रहाचे डिक्टेटर म्हणून कोणाला नेमण्यात आले? लालजी पेंडसे, SM नवरे, अच्युतराय पटवर्धन, रामकृष्ण महाराज. पुन्हा एकदा बघू शकता, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. येस, तर इट इज रामकृष्णदास महाराज. हु वॉज अपॉइंटेड ॲज ए डिक्टेटर ऑफ फॉरेस्ट सत्याग्रह इन वेस्टर्न महाराष्ट्र? रामकृष्णदास महाराज. लक्षात ठेवायचे, पश्चिम महाराष्ट्राचे डिक्टेटर म्हणून त्यांचं हे केलेलं. भारतीय परिषद कायदा 1892, भारतीय परिषद कायदा 1909, मॉन्ट्सफॉर्म सुधारणा कायदा 1919, भारत सरकार कायदा 1935. प्रांतांना स्वायत्त बंगाल, मुस्लिमांना प्रोत्साहन, म्हणजे लक्षात ठेवा मुस्लिमांना आरक्षण कुठल्या ॲक्टने देण्यात आलं? इट इज 1909. बचा 5 कुठे कुठे आहे? 1 2 3 हा गेला. त्याच्यानंतर शिक्काना स्वतंत्र मतदारसंघ मॉन्ट्सफॉर्म, मॉन्टेग्यू चॅल्सफॉर्मनी भेटला. Cचा 2, एकच ऑप्शन आहे. दिस इज द राईट आन्सर. पण बाकीचं पण व्हेरीफाय करू राईट आहे का. 1892ला काय आला? अर्थसंकल्पावर मतदानाचा अधिकार नाही. येस होता, अर्थसंकल्पावर फक्त चर्चा करण्याचा अधिकार दिला होता, वोटिंग राईट्स दिले नव्हते. आणि त्याच्यानंतर 1935चा कायदा काय बोलतो की 3 नंबर, प्रांतांना स्वायत्त प्रदान, इंग्लिशमध्ये वाचू, ग्रांटिंग प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी. येस, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी जे आहेत ते 1935च्याच कायद्याने भेटली. आणि प्रांतांमध्ये बघू शकता दुहेरी जे हे होतं, दुहेरी हे म्हणजे 2 सब्जेक्टमध्ये वाटले जातील विषय, ते 1919च्या कायद्याने होतं. येस, दुहेरी शासन पद्धती आपण बोलू शकतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 35. 40च प्रश्न आपल्याला कव्हर करायचे, म्हणून काही टेन्शन नाही आहे. कारण मग राहिलेले मग पुढच्या आठवड्यात, आणि पुढच्या आठवड्यात थोडंफार मेथ्सचं पण बघू, गट आणि गट कशा, आणि ह्याच्यातले राहिलेले पण प्रश्न पुढच्या आठवड्यात बघू. 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकेत मुंबई, मध्य प्रांत, वराड आणि हैदराबाद मधील मराठी भाषिक प्रदेशांच्या विलिनीकरणातून एक संघ महाराष्ट्राच्या निर्मितीचा विचार प्रथम कोणी मांडला? प्रबोधनकार ठाकरे, दत्तो वामन पोद्दार, गत्रो माडगुळकर, प्रोफेसर विठ्ठल वामन ताम्हणकर. तर लक्षात ठेवा प्रोफेसर विठ्ठल वामन ताम्हणकरच याचा आन्सर आहे, की 1917च्या लोकशिक्षण मासिकेतून मुंबई, वराड आणि एकत्र महाराष्ट्र पाहिजे असा जे पहिला प्रथम विचार आहे डॉक्टर विठ्ठल वामन ताम्हणकरच मारला. आणि जर संयुक्त महाराष्ट्राचं जर आपण चळवळ वाचली तर बाकीची नावं आपल्याला दिसतात, हे दिसत नाही. कारण ह्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपण 1900 बघू शकता 40 नंतरचा अभ्यास करतो की काय काय घडलं होतं, पण यांची 1917ची गोष्ट आहे, म्हणून हे नाव इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, चुकीची जोडी ओळखायची आहे. संत तुकडोजी महाराज, जपानमधील विश्वधर्म परिषद, भारताचे प्रतिनिधित्व, राईट आहे. प्रबोधनकार ठाकरे, लोकहितवादी गोपाल हरी देशमुखांचे शिष्य, यस, म्हणजे डिसिपल ऑफ लोकहितवादी, यस ते होते. समाजभूषण बाबा आमटे, 1985 मध्ये रायमन मॅक्सेसे पुरस्कार, आणि पहिला रायमन मॅक्सेसे पुरस्कार आचार्य विनोबा भावे यांना भेटलेला आहे, लक्षात ठेवा. पंजाबराव देशमुख जे कृषी रिलेटेड आहेत, 1952 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना ना, हे नाही आहेत पंजाबराव देशमुख बद्दल, आणि हेच चुकीचं आहे, चुकीचं विचारलंय. इट इज आन्सर क्रमांक 4. नेक्स्ट, लोकहितवादी गोपाल हरी देशमुख यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ज्ञानप्रकाश छापखाना सुरू केला, यस छापखाना सुरू केला. ज्ञानप्रकाश साप्ताहिक चालवले, हे पण बरोबर आहे. 1862 मध्ये त्यांनी इंदू प्रकाश साप्ताहिक सुरू करण्यास पुढाकार घेतला. लक्षात ठेवा इंदू प्रकाश आपण काय वाटतो? विष्णू शास्त्री पंडित वाचतो, पण ह्याच्यात प्रश्न काय विचारलाय? संपादक विषय नाही विचारलाय, तर विचारलंय इंदू प्रकाश साप्ताहिक सुरू करण्यास पुढाकार घेतला, आणि इंदू प्रकाश मध्ये लेख देखील गोपाळ हरी देशमुख लिहायचे, म्हणून हा राईट आहे. 1880 मध्ये लोकहितवादी मासिक सुरू केले, तर बघू शकता लोकहितवादी मासिक सुरू केले हे परफेक्ट होतं, बट 1880 नाहीये.
लक्षात ठेवा. म्हणून आन्सर विल बी द अ ब क विल बी द राईट आन्सर. चला नेक्स्ट बघू शकता की 3 प्रश्न राहिलेले आहेत आजचे, ते आपण 3 प्रश्न कव्हर करूया. 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाच्या शिफारशीवरून व्हाईसरॉय कार्यकारी मंडळात घेण्यात आले त्यांनी? सर रॉजर लमली, लॉर्ड लिनलिथगो, विन्स्टन चर्चिल, डॉक्टर मुंजे. लिनलिथगो तर स्वतः व्हाईसरॉय होते, विन्स्टन चर्चिल ब्रिटिशचे प्राईम मिनिस्टर होते, म्हणजे हे 2 ऑप्शन पहिले खोडायचे. आता 1942चा काळ आहे. डॉक्टर मुंजे बघू शकता यांचा काही रोलच नव्हता. इट इज सर रॉजर लमली. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाबासाहेब आंबेडकरांवर काहीतरी ऑर्थोडॉक्स प्रश्न विचारायचा असेल तर हे विचारतील. येस. नेक्स्ट 1957च्या निवडणुकीपूर्वी माहिती व प्रसारण विभागाने एक माहितीपट बनवला होता. त्याचे शीर्षक काय होते? लोकशाहीसाठी मतदान, हे तुमचे मत आहे, एक व्यक्ती एक मत, तुमचे मत तुमचे सरकार. तर लक्षात ठेवा, जे डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट आहे 1957ला इलेक्शन झालेली, त्या अनुषंगाने बघू शकता दिस इज युअर वोट, म्हणजे हे तुमचे मत आहे असं बघू शकता घोषवाक्य त्यांनी बनवलेलं होतं. येस. नेक्स्ट मुंबईमध्ये सविन्य कायदेभंगाचं नियोजन आणि संघटन चांगले ठेवण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली? बार काउन्सिल अँड डिक्टेटर, सविन्य कायदेभंग समिती, महाराष्ट्र सत्याग्रह मंडळ, हिंदुस्थानी सेवा दल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण मुंबईचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास कंबाईनमध्ये जास्त येतं. म्हणून काय एस्टॅब्लिश केलं? टू ऑर्गनाइज सिव्हिल डिझोबिडियन्स इन मुंबई. सिव्हिल डिझोबिडियन्स कधी झाला हे पण लक्षात ठेवा. 30ला 1930-32चा कार्यकाळ. इट इज बार काउन्सिल अँड डिक्टेटर. येस. नियोजन आणि संघटने चांगले ठेवण्यासाठी. येस. वॉर काउन्सिल आहे, बार नाही, वॉर काउन्सिल अँड डिक्टेटर. येस. अशा प्रकारे बघू शकता 40 प्रश्न जे आहेत आपण केलेले आहेत आणि GS1 मधले आहेत आणि GS1 मध्ये भूगोल पण आहे. मग उद्या भूगोलचे बघू शकता 40-50 प्रश्न असेच कव्हर करू. बघू शकता की प्रत्येक आठवड्यात आपला 250 प्रश्न कुठेतरी जात आहेत आणि हा 9वा आठवडा सुरू आहे. म्हणजे जर 250 प्रश्नांनी जर 8 आठवडे गेले तर 250 × 8 केले तर आपल्याला किती भेटत आहेत? 2000 भेटत आहेत. म्हणजे 2000 प्लस PYQ आपले म्हणजे सॉल्व्ह झालेले आहेत. कधी कधी 250 नाही झालेत, कधी कधी 200 झालेत, कधी कधी 170 झालेत, म्हणजे त्या आठवड्याचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर. पण लक्षात ठेवा की 1700-1800 PYQ सिरीजमधनं आपण PYQ कव्हर केलेत आणि येणाऱ्या काळात देखील बघू शकता की पुढच्या वर्षीसाठी पण जे परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा कुठेतरी बेस असेल. 100% सांगतो की PYQ केलं, टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली, त्याच्यानंतर थोडंफार रिव्हिजन केलं, ह्या सगळ्या आणि करंट अफेअर्सचं सगळं रिव्हिजन, हे 4-5 गोष्टी केल्यावर मी 100% सांगतो 60+ मार्क आपल्याला येणार. आजचा लेक्चर आपण इथंच थांबूया. उद्या परत भेटूया भूगोल घेऊन. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी चांगला अभ्यास करा. वातावरण बघू शकता थोडं थंडी वाढलेली आहे पूर्ण महाराष्ट्रात. पुण्याने तर बघू शकता नीचांकी गाठलेली आहे. नाशिक आणि महाबळेश्वरपेक्षा पण कमी टेम्परेचर पुण्यामध्ये नोंद झालेली आहे. म्हणून जे सर्व विद्यार्थी जे पुण्यामध्ये अभ्यास करतात त्यांना पण थोडं आरोग्याची काळजी घ्या, कारण 15 दिवस राहिलेले आहे आणि इथं तुम्ही जरी 4-5 दिवस जरी आजारी पडला तर कुठंतरी बघू शकता इम्पॅक्ट होऊ शकतो तुमच्या परीक्षेमध्ये. म्हणून थोडीफार काळजी घ्या आणि असं स्वस्थ राहा आणि अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.